बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल करा, गोपाल तिरमारे। बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण केले। निवडणूक आयोग हे मतांची चोरी करत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला। तसेच नागरिकांनी या EVM मशीन फोडल्या पाहिजे, मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजे, मतदान करायचंच नाही, फोडून टाकावं, सगळ्या इकडे मशीन फोडून टाकायच्या। कडूंनी असंविधानिक वक्तव्य केले म्हणत भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी थेट पोलिसात तक्रार केली आहे। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे सुद्धा मी तक्रार करणार आहे, असेही गोपाल तिरमारे यांनी म्हटले आहे। माजी आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर फार मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चक्क लोकांना, नागरिकांना आव्हान केलं की मतदानाला जाताना त्यांनी EVM मशीन फोडायला पाहिजे, अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडूंनी केलं। आणि अशा पद्धतीनं नागरिकांना EVM फोडण्याकरिता प्रवृत्त करणे म्हणजे हे एक प्रकारचं देशविघातक कृत्य असून लोकांना कायदा हातात घेण्याकरिता आणि लोकांना कायदा मोडण्याकरिता प्रोत्साहित करणे हे कृत्य बच्चू कडूंनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्या संदर्भातली तक्रार मी काल चांदूर बाजार पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे की अशा पद्धतीचं देशविघातक कृत्य करण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करणे ही म्हणजे कायद्यानं गुन्हा आहे आणि तशा पद्धतीचा गुन्हा बच्चू कडूंवर तात्काळ दाखल करण्यात यावा याकरिता मी काल चांदूर बाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे। आणि आज माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनासुद्धा तक्रार केलेली आहे। अचलपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बच्चू कडूंचा दारुण पराभव झाल्यामुळे बच्चू कडू हे विचलित झालेले आहे आणि त्याचं खापर ते गेल्या अनेक दिवसापासून EVMवर फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे। बच्चू कडू सलग 4 वेळा विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी केव्हाही निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आणि EVMवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला नाही। आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नवनीत राणा यांचा पराभवाचं श्रेय ते स्वतः घेत होते, तेव्हा मात्र EVMवर त्यांनी ॲक्सेप्ट घेतला नाही। परंतु त्यांचा पराभव झाल्यानंतर ते सातत्यानं EVMवर आक्षेप घेत आहे। ही त्यांची कृती अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की EVM फोडण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करणे ही कायद्यानं गुन्हा आहे। म्हणून बच्चू कडूंवर तात्काळ या पद्धतीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी या ठिकाणी माझी मागणी आहे।